साताऱ्याचे पालकमंत्री कोण होणार याविषयी चर्चा आहे। चारही मंत्री आज सातारा दौऱ्यावर आहेत, मात्र यापैकी कोणाच्या गळ्यामध्ये पालकमंत्री पदाची माळ पडणार त्याविषयी प्रचंड उत्सुकता आहे। मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले आज साताऱ्यामध्ये आहेत। त्याशिवाय मंत्री मकरंद पाटील आणि शंभूराज देसाई हे सुद्धा साताऱ्यात आज आहेत। साताऱ्यातील चारही मंत्री आपापल्या निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत। तर साताऱ्यामध्ये पालकमंत्री कोण होणार याविषयी चर्चा सुरू आहे आणि यापैकी संभाव्य यादीमध्ये जयकुमार गोरे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील यांची नावे समोर येत आहेत। तर देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर काल चर्चा झाली असावी आणि त्यामुळे संभाव्य यादीमध्ये साताऱ्याचे शिवेंद्रराजे भोसले यांचं नाव जवळजवळ निश्चित मानलं जात आहे। असं असलं तरी राजकीय घडामोडी मात्र वेगवान झालेल्या आहेत। तर साताऱ्याचा पालकमंत्री कोण होणार हे चार मंत्री आता साताऱ्यामध्ये असल्यानं लवकरच याविषयी स्पष्टता समोर येण्याची शक्यता आहे, कारण साताऱ्यामध्ये चार मंत्री आहेत, त्यापैकी कोण साताऱ्याचे पालकमंत्री होणार ते बघावं लागेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी इम्तियाज मुजावर हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत थेट। इम्तियाज, काय सांगाल? सातारा जिल्ह्याला तसं म्हटलं तर चार मंत्रीपदं मिळाली आहेत, पण आता पालकमंत्री कोण होणार याविषयी उत्सुकता आहे। स्पर्धा निश्चितच वाढलेली असेल, कसं चित्र दिसतंय, कशा पद्धतीने रस्सीखेच पाहायला मिळते? नक्कीच साताऱ्यामध्ये खऱ्या अर्थानं विधानसभेमध्ये 8 महायुतीचे आमदार निवडून आले आणि साताऱ्यामध्ये एक अभूतपूर्व 70 वर्षाचा इतिहास जो आहे, तो यशवंत विचाराचा इतिहास आहे, तो या 8च्या 8 महायुतीच्या आमदारांनी हा पुसून टाकलाय आणि साताऱ्यामध्ये महाराष्ट्रात एक वजनदार सातारा जिल्हा म्हणून या ठिकाणी एक ठसा उमटवलेला आहे। साताऱ्यामध्ये भाजपचे 4 आमदार निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे आता साताऱ्यात भाजप हा मोठा भाऊ ओळखला जातो। त्यामुळे आता साताऱ्याचा पालकमंत्री हा भाजपचाच होणार हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे। यामध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचं नाव हे पहिल्या क्रमांकावर आहे, त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचं संभाव्य यादीमध्ये नाव हे निश्चित झालं असल्याचं देखील बोललं जात आहे। औपचारिकता बाकी आहे असं देखील बोललं जात आहे। उदयनराजे भोसले यांनी देखील शिवेंद्रराजे यांनाच पालकमंत्री करावा अशी मागणी केलेली आहे। त्यामुळे उदयनराजेंचं वजन देखील केंद्रामध्ये मोठं आहे, त्यामुळे उदयनराजेंचा शब्द हा केंद्र स्तरावरील नेते मंडळी हे डावलणार नाहीत असं देखील आहे। त्यामुळे दुसऱ्या क्रमांकाला त्या ठिकाणी जयकुमार गोरे हे देखील त्या ठिकाणी साताऱ्याचा पालकमंत्र्याचा दावा करतायत, मात्र जयकुमार गोरे यांना संभाव्य यादीमध्ये सोलापूरचं देखील पालकमंत्री मिळण्याची शक्यता आहे। मात्र आता काल नायगावच्या या कार्यक्रमामध्ये 4 मंत्री सातारा जिल्ह्याचे असतानाच मोठा कार्यक्रम नायगावमध्ये त्या ठिकाणी आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठा कार्यक्रम म्हणजे एकंदरीत 6 मंत्री महोदय आणि मुख्यमंत्री हे त्या नायगावच्या कार्यक्रमामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी आले होते। त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात साताऱ्याचा पालकमंत्री कोणाची चर्चा सुरू होती। जवळजवळ उद्या आता शनिवार आणि रविवार ह्या 2 दिवसात 4चे मंत्री गाठीभेटी सुरू आहेत। राजकारणाला वेग आलेला आहे। साताऱ्याचा पालकमंत्री पदाची संधी नेमकी कोणाला मिळणार आहे याबाबत देखील आता चर्चा जोरदार सुरू झालेली आहे। निश्चितच इम्तियाज, एकूणच असं म्हणता येईल की हे मंत्री वजनदार आहे, त्याच्यामुळे आता कोणाच्या गळ्यामध्ये साताऱ्याच्या पालकमंत्री पदाची माळ पडते ते बघावं लागेल। चर्चा तर जोरात सुरू आहेत, पण कोणाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होतो याविषयी उत्सुकता आहे, त्यामुळे याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।